हॅलो नमस्कार मित्रांनो, मी संतोष राजाराम मुळीक. मी आपला हा रोड दाखवत आहे. हा रोड आहे ना PWD किंवा जिल्हा परिषद यांच्या अंडर काम झालेलं आहे. हे रोडचं पाहू शकता. ह्या रोडची पाणी करण्यासाठी रावसाहेब म्हणून आले होते. ह्यांनी फक्त एका साईडची रोडची आहे ना फक्त विड्थ आणि हाईट घेतली, परंतु दुसऱ्या साईडची विड्थ आणि हाईट घेतली नाही. ह्याच्यावरनी परत वॉशिंग करून हे करून त्याच्यावरचे ते झाडलोट करून हे करून करायला पाहिजे होते. साईड पट्ट्या भरत असताना त्या साईड पट्ट्या ज्यांच्याकडनं मुरुम घेतला त्यांचे पैसे पेमेंट केलेले नाहीत. जसे पाणी मारणारा होता ते पाणी मारण्याचे पैसे त्यांनी अर्धेच पेड केले आणि पूर्ण पैसे पेड केलेले नाहीत. पाहू शकता हा रोड केलेला आहे. हा रोड निगडे कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेला आहे आणि हा रोड आहे ना जिल्हा परिषदच्या अंडर कन्स्ट्रक्शन झालेला आहे. आता पाहू शकता ग्रामीण भागात कशा प्रकारे ह्या रोडचं म्हणजे कामं होतात आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने हे केलं जातं पाहू शकता. आता ह्याच्यावरती जे माती वगैरे साचलेली आहे हे खरं तर आहे ना ते पूर्ण झाडलोट करून हे करून पूर्ण स्वच्छ क्लीन करून द्यावं लागतं. साईड पट्ट्या ह्या व्यवस्थित भरायला लागतात. नंतर त्याची हाईट असेल, विड्थ असेल, लेंथ असेल, हे व्यवस्थित मोजमाप द्यावं लागतं. 8 फुटाची हे असती विड्थ असते, 12 इंचाची ह्याची हाईट असते. नंतर ना डेप्थ किती आहे हे डेप्थ पण चेक केली जाते. पण रावसाहेब म्हणून अधिकारी आले होते, त्या अधिकाऱ्यांनी पण ते आहे ना हलगर्जीपणा करून त्याच्यावरती ते डेप्थ वगैरे घेतली नाही व्यवस्थित, हाईट वगैरे घेतली नाही व्यवस्थित, एक साईडची हाईट वगैरे घेतली, त्या पद्धतीने हे काम केलं. आता पाहू शकता ह्याचा बोर्ड वगैरे लावलेला आहे. सर्वच गोष्टी तुम्हाला मी दाखवतो. आणि ह्या रोडसाठी 21 दिवस पाणी मारायला पाहिजे असतं, परंतु 21 दिवस पाणी न मारता फक्त 13 दिवस पाणी मारलं आणि 13 दिवस पाणी मारणाऱ्याचे पण पैसे त्या पद्धतीने अर्धेच पेड केले. हे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी बोर्ड दाखवतो आणि त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. ह्यासाठी रक्कम 9,19,856 रुपये मंजूर झाले होते. 8,45,000 निविदा रक्कम आहे. म्हणजे ते एवढे सर्व चेअरमन साई श्रद्धा मजूर संस्था मर्यादित मुपो गुळूंचे तापंदरजी पुणे ठेकेदाराची नावे. आता ह्या ठेकेदाराने पाहिलं पहा तुम्ही, म्हणजे पाणी मारण्याचे पैसे पण नाही ना अर्धेच पेड केलेले आहेत. तसेच मुरुम दाखवतो मग काय असेल ते. हॅलो नमस्कार मित्रांनो, संतोष राजाराम मुळीक बोलतोय. हे पाहू शकता. आता हिकडचा PWDचा रोड आहे आणि हिकडचा हा रोड आहे ना जिल्हा परिषदच्या अंडर आहे. PWDचा रोड हा 8 इंच असून जिल्हा परिषदचा रोड हा 12 इंच आहे. आता 12 इंचचं रोडचं डेप्थ ह्या साईडला डेप्थ आणि विड्थ हे कमी प्रमाणात घेतलेली आहे. परंतु ज्यावेळेस रावसाहेब म्हणून एक अधिकारी आले होते त्यांनी पाहिलं एका साईडची डेप्थ आणि विड्थ घेतली आणि हाईट घेतली. एका साईडची हाईट तर घेतलीच नाही. पण पाहू शकता ही तर जर डेप्थ काढली आणि विड्थ काढली तर हे विड्थ कमी भरू शकते. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये काहीतरी अफरातफर करत आहे आणि काहीतरी ह्याच्यात चुकीचा प्रकार करत आहे हे आपल्याला दिसून येऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.